नमस्कार, कुकिंग विथ मीरामध्ये आपलं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवणार आहोत मँगो मस्तानी। मँगो मस्तानी बनवण्यासाठी मी काय साहित्य घेतलं ते मी तुम्हाला दाखवते। पुरी आंबा घेतला, साखर घेतली 1 वाटी, काजू बदाम आणि दूध। चला आता आपण आहे ना हा आंबा आहे ना कापून घेऊ। आपल्याला आहे ना अशा आंब्याच्या फोडी करून आहे ना त्याचा गर काढून घ्यायचा आहे। हे बघा, आता आपल्याला आहे ना चमच्याच्या साहाय्याने ना असा त्याचा आंब्याचा आहे ना गर काढून घ्यायचा। हे बघा, असा चमच्याने ना पटकन निघतो। हे बघा, आपण आहे ना आंब्याचा आहे ना चमच्याने ना पूर्ण असा गर काढून घेतला। आता आहे ना हा गर आहे ना आपण एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ। आपल्याला हा सगळा गर टाकायचा आहे। चला आता आपल्याला ना आंब्यामध्ये ना 4 चमचे साखर टाकून घ्यायची। राजापुरी आंबा आहे ना थोडा आंबट असा असतो, त्याच्यामुळे ना आपल्याला 4 चमचे साखर टाकायची। आपण 1 फुलपात्रभर दूध घेतलं होतं, त्यातला अर्ध दूध आहे ना आपण यात टाकून घेऊ। आपल्याला आहे ना हे मिक्सरला आहे ना बारीक करून घ्यायचं। आता आहे ना आपण आहे ना हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। हे बघा, आता आहे ना आपली अशी पेस्ट झाली। आता आहे ना आपण राहिलेलं दूध पण आहे ना त्यात टाकून घेऊ, कारण आपल्याला थोडे ना घट्ट वाटतं, तेवढं राहिलेलं दूध टाकून घेते। किती छान आपला आंबा बारीक झालाय, असा मस्त एकजीव आणि कुठंच असं आंब्याचं राहिले नाही फोडी वगैरे, छान आपला बारीक झालाय। चला आता आपण काजू बदाम घेतले होते ना ते थोडेसे खलबत्त्यामध्ये मी कुटून घेते। आपल्याला जास्त बारीक पण नाही करायचे। चला आता आपण आहे ना ग्लासमध्ये ना पहिले ना व्हॅनिला आईस्क्रीम टाकून घेऊ। तर दुसऱ्या ग्लासमध्ये पण मी आहे ना मँगोचा ज्यूस आहे ना टाकून घेते। चला आता आपण परत आहे ना ग्लासमध्ये आहे ना आईस्क्रीम टाकून घेऊ। आता आपण आहे ना हे बदाम आणि काजूचे तुकडे करून घेतले होते ना ते ग्लासमध्ये टाकून घेऊ। बघा, झाली आपली मँगो मस्तानी तयार। तुम्हाला माझ्या मँगो मस्तानीचा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। माझ्यासारखी मँगो मस्तानी करून बघा।